राहाता तालुक्यातील डोरहळे येथील साईनाथ गोरक्षनाथ काकड यांच्या खून प्रकरणी कोपरगाव तालुक्यातील कोकम ठाणे येथील 5 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मैताने आरोपीच्या बहिणीस इंस्टाग्रामवर मेसेज करून शिवीगाळ केल्याचा राग आल्याने हत्या करण्यात आली आहे। याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मैताचा भाऊ महेश काकड याने 5 आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून फिर्यादीत म्हटलंय की मयत साईनाथ हा पुणे येथे नोकरीस होता। त्याचे रुपाली लोंढे व संजय लोंढे यांची ओळख होती। हे तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यास होते। काही दिवसांपूर्वी आरोपी रुपाली हिच्या बहिणीस मयत साईनाथ याने इंस्टाग्रामवर मेसेज पाठवला होता। त्यानंतर दोघांमध्ये वाद होऊन एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली होती। सदर वादाची घटना रुपालीच्या बहिणीने तिला सांगितली। रुपालीने सदर प्रकरण संजय लोंढे यास सांगितले व त्यांनी साईनाथ यास धडा शिकवण्याचे ठरवले। दिनांक 9 मे रोजी रुपाली व संजय यांनी कोकम ठाणे येथून दिनेश विठ्ठल आसने, पवन कैलास आसने, राहुल अशोक चांदर यांना सोबत घेत रात्री 1 वाजण्याच्या सुमारास साईनाथ राहत असलेल्या रूमवर जाऊन त्यास जाब विचारला व तेथेच त्यांचा वाद विकोपाला जाऊन त्यास मारहाण करण्यात आली। वरील 5 जणांनी त्याच अवस्थेत साईनाथ यास आपल्या गाडीत बसवले व रात्रीच कोकमठाणच्या दिशेने निघाले। दुसऱ्या दिवशी कोकमठाण येथे आल्यानंतर साईनाथ काकड याचा मृत्यू, मारहाण व काहीतरी विषारी औषध पाजून खून केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी। काल दिनांक 10 मे रोजी कोकमठाण या ठिकाणी एक घटना घडलेली आहे। यातील फिर्यादी महेश काकड राहणार डोराळे वस्ती यांनी फिर्याद दिली की त्यांचा भाऊ साईनाथ काकड हा पुणे येथे शिक्षण घेत होता। तर त्या साईनाथने या गुन्ह्यातील आरोपी नंबर 1 रुपाली लोंढे हिच्या बहिणीला इंस्टाग्रामवर काहीतरी आक्षेपार्ह शिवीगाळ केली। त्या रागातून आरोपितांनी पुणे येथे जाऊन या मयत साईनाथ काकड याला घेऊन तिथून कोकमठाण येथे आणलं आणि कोकमठाण येथे सकाळी त्याच्या वडिलांना बोलावून घेतलं आणि त्यावेळेला त्याच्या वडिलांनी बघितलं की तो अत्यवस्थ अवस्थेत होता। त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केला असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले, परंतु त्याला नंतर मयत घोषित केलेला आहे। यामध्ये फिर्यादीचं म्हणणं आहे की या मयताला पुणे येथून कोकमठाणपर्यंत आणताना रस्त्यात त्याला मारहाण केलेली आहे किंवा काहीतरी विषप्रयोग केलेला असावा, त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे अशी फिर्याद महेश काकड यांनी दिलेली आहे। या गुन्ह्यातील आरोपी अनिल, दिनेश, राहुल यांना पोलिसांनी तातडीने अटक केलेली आहे। आरोपितांकडे विचारपूस चालू आहे। आज आरोपितांना न्यायालयात हजर करीत आहोत। एकूण किती आरोपी आहे आणि किती जणांना ताब्यात घेतले? गुन्ह्यामध्ये एकूण आतापर्यंत 4 आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी निष्पन्न झालेले आहेत, परंतु त्यापैकी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। विधी संघर्षग्रस्त बालकाकडे विचारपूस करण्यासाठी त्याच्या पालकांना बोलवलेलं आहे आणि 1 नंबर आरोपी जी महिला आहे ती सध्या मिळून आलेली नाही, तिचा शोध पोलीस घेत आहेत।